आजचा पॉडकास्ट असणार आहे पूर्णपणे या विषयावर की आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेत नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत. एज्युकेशन सिस्टीम कशासाठी असते? लर्निंग. पण आपण कधी विचारतो का व्हॉट इज लर्निंग? शिकणे म्हणजे काय असतं? जे लोक ब्रिटिश एज्युकेशन सिस्टम मध्ये शिकले तेच या देशाचे राज्यकर्ते झाले. आणि ते ह्या सिस्टमने जर का प्रधानमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि देशाचा नेता ह्या सगळ्या पोझिशन पर्यंत पोहोचले तर ते ज्या फांदीवर बसले ती फांदी ते कापतील कशाला? ChatGPT आणि गुगल आणि आपल्या हातामधल्या मोबाईलमध्ये आतापर्यंतचे आपले सगळे शिक्षक एकत्र एका पारड्यात ठेवल्या, नुसता मोबाईल दुसऱ्या पारड्यात ठेवला तरी व्हॉल्यूम ऑफ इन्फॉर्मेशन आणि किती पटकन तुम्हाला योग्य तो बरोबर मुद्दा प्रोव्हाइड केला जाऊ शकतो हे दोन्हीमध्ये मोबाईल जड होतो. आपल्या देशाची प्रॉब्लेम स्वामी निष्ठा. आपण माणसासाठी लढतो, आपण विचारासाठी लढत नाही. आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये सगळ्यांना काही ना काही अडचणी आलेल्या आहेत. 1ली ते 12वी आपल्याला जे जे शिकवलं जातं ते नेमकं 12वी नंतर कळतं की शाला कामाचं नाही आहे, आणि जे कामाचं होतं शाळा ते शिकवायलाच विसरलेली. याच्या शाळेची पण ॲज काही चुकी नाही, सिस्टमच देशाचं असं सगळं बनवून गेलं आहे. ह्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेच्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन कुठले, सोल्युशन जाणून घेण्या अगोदर हे प्रॉब्लेम कुठले असतात हे आम्ही डिस्कस करतो आणि आम्ही फाउंडेशन कोर्स अपडेट करत असतो. तर आमचे स्वतःचे पण काहीतरी एक्सपिरियन्सेस असतात, मुलं येऊन आम्हाला त्यांचे अनुभव सांगतात, त्याच्यातून आपण कोर्स अपडेट करत जातो. आजचा पॉडकास्ट असणार आहे पूर्णपणे या विषयावर की आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेत नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत आणि ते प्रॉब्लेम्स डील आउट करण्यासाठी आपल्याला सोल्युशन्स काय, आपल्याला त्याच्यावर उत्तर काढता येतील. तर ते आम्ही कसं करतो आणि प्रॉब्लेम रेकग्निशन कसं होतं आणि त्याच्यावरती सोल्युशन कसं निघतं हे सगळं आजच्या पॉडकास्टचा भाग असणार आहे. आज ऑडियन्सला थोडं कन्फ्यूज पण होऊ शकतं की नेमका पॉडकास्ट चाललाय, कोण प्रश्न विचारतोय आणि कोण उत्तर देतोय हे येऊ शकतं. पहिल्या पॉडकास्टमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मेजरली मी प्रश्न विचारत होतो, दादा उत्तरं देत होता. पण आता इट इज जस्ट एक्सपिरियन्स शेअरिंग आणि याच्यातून आपल्याला काय एक चांगलं एज्युकेशन सिस्टम बिल्डअप करता येईल. त्याच्यामुळे आम्ही जे आमच्या मीटिंग्समध्ये करतो कोर्स अपडेट करण्यासाठी तीच गोष्ट आज फक्त ठरवलं की कॅमेरावर सगळ्यांसमोर पॉडकास्टच्या माध्यमातून करूयात. सो जर तुम्हाला पण तुमच्या शाळेत काहीतरी गोष्टी निरर्थक वाटल्या असतील, जबरदस्तीने कराव्या लागताय, तुम्हाला माहिती आहे की फक्त मार्क आणि घरच्यांची बोलणे नाही खायचे, शिक्षकांचा मार नाही खायचा आहे म्हणून जखमाऱ्या त्या गोष्टी करायच्या आहे, पण ॲज सच त्याचा काही यूज नाही आहे. सो यू आर नॉट अलोन. हे सगळीकडे चाललंय. हे असं का चाललंय, याच्या मागची हिस्ट्री काय, आणि हे सगळं सॉल्व्ह करून आपल्याला स्वतःला घडवता कसं येईल आणि जे सेन्सिबल आणि युजफुल एज्युकेशन आहे ते आपल्यापर्यंत कसं पोहोचेल हा सगळा आजचा विषय असणार आहे. सो लेट मी स्टार्ट विथ आस्किंग सिद्धार्थदादा. तर सिद्धार्थदादा पण इथं काय आहे तर सिद्धार्थदादाचं शिक्षण झालंय ते जरा मेट्रोपॉलिटन सिटीत, पुण्यातच नळस्टॉपला शाळा होती, मग कुठं ती युनिव्हर्सिटी रोडला शाळा होती वगैरे, याचा काय अभिमान असतोय लोकांना. ठीक आहे, माझी शाळा माझं Tier 2 सिटीमध्ये झालेलं आहे, नगरपंचायत आहे आमच्या गावाला. ठीक आहे, तर तालुक्याच्या ठिकाणी मी शिकलोय. तर माझे काहीतरी रुरल एक्सपिरियन्सेस आहेत, सिद्धार्थदादाचे काहीतरी अर्बन एक्सपिरियन्सेस आहेत. दरवर्षी आम्ही जेवढ्या काउन्सिलिंग्स घेतो त्या काउन्सिलिंग्समध्ये पोरांचे पण अनुभव आम्हाला कळतात की त्यांना काय काय अडचण येते त्यांच्या लर्निंग प्रोसेसमुळे, म्हणजे त्या लर्निंग प्रोसेसमध्ये हे सगळं रिजिड एज्युकेशन सिस्टम घुसल्यामुळे. त्या सगळ्यावर आजचा आपला विषय असणार आहे. सो लेट अस स्टार्ट विथ आस्किंग सिद्धार्थदादा की आपण बोलणार तर चुका आहे, पण सुरुवात करूया तुझ्या शाळेच्या 3 तरी चांगल्या गोष्टी सांग मला की एज्युकेशन सिस्टम मधल्या 3 चांगल्या गोष्टी. एवढे वर्ष तू आता जज केला तर ऍक्च्युली 3 पेक्षा जास्ती सुचतील, पण प्रॉब्लेम हा आहे की त्या ऑन पेपर राहिल्या. माझी 8वी पर्यंतची शाळा म्हणजे इथे पुण्यामध्ये युनिव्हर्सिटी रोडला गुरुकुल नावाची शाळा होती. ती सुरुवात जी झाली ती खरं म्हणजे ना अतिशय शिक्षणामधल्या नवीन विचारांनी घेऊन झाली. आपल्या प्रेक्षकांनी पण एक मराठीतलं खूप छान पुस्तक आहे तोत्तो चान म्हणून, ते जॅपनीज एका पुस्तकाचं मराठीत केलेलं भाषांतर आहे. तर त्या पुस्तकावर आधारित शाळा सुरू होती की ही जपान मधली एक शाळा आहे की ज्यांनी मुलांना लहानाचं मोठं कसं करायचं ह्याच्याबद्दल विचार केला होता. एक पहिली सर्वात चांगली गोष्ट सांगतो शाळेची. आमची 1ली आणि 2रीचे वर्ग रेल्वेच्या डब्यात चालायचे. अजूनही पुण्याला युनिव्हर्सिटी रोडमध्ये E² म्हणून जे थिएटर आहे त्याच्या मागची बाजू येते आणि 1ली आणि 2री जुने रेल्वे डिपार्टमेंट कडनं खराब झालेले डबे शाळेने घेतले होते.
त्याला आतनं रेनोव्हेट केलं होतं आणि त्याच्यामध्ये पहिली आणि दुसरीचा वर्ग चालतो. म्हणजे ते फक्त संकेत आहे तसा, काय रेल्वेच्या डब्यात बसल्याने शिक्षण काही वेगळं होत नाही, पण काहीतरी वेगळा विचार दिसून यावा. त्या पुस्तकामध्ये पण असं म्हणलंय. दुसरी गोष्ट चांगली सांगायची झाली तर आम्हाला 5वी पर्यंत शाळेमध्ये युनिफॉर्म नव्हता. आम्हाला 5वी पर्यंत शाळेत होमवर्क दिला जायचा नाही, कारण की शाळा डे बोर्डिंग होती. सकाळी 7-7:30 सुरू होऊन संध्याकाळी 5 पर्यंत वगैरे चालायची. त्याच्यामध्ये पण शेवटचे संध्याकाळचे 2 तास हे काहीतरी खेळ किंवा अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी ऍक्टिव्हिटीचे वगैरे असायचे. आम्हाला शाळेमध्ये जड दप्तरं न्यायला बॅन असायचा. म्हणजे शाळेत एक प्रकार असायचा पिजन होल म्हणून, की तुम्ही जे पुस्तकं आहेत ते वर्गामध्येच ठेवायचे आणि ज्याचा होमवर्क तेवढीच घरी न्यायची आणि तो होमवर्क करून आणायचा. आम्हाला जेवायला शाळेत दिलं जायचं. आता ते असायचं बेकार. आमच्या शाळेत मिळायचं एवढं. म्हणजे फ्रूट सॅलड आमच्या घरी हा लेजेंडरी जोक झालेला आहे, की एकदा आईनी घरी व्यवस्थित फ्रूट सॅलड केलं होतं आणि ते असं आईनी समोर ठेवलं तर म्हटलं हे काय दिलंय मला म्हणून. ती म्हणली फ्रूट सॅलड आहे. म्हणलं हे असलं कसलं फ्रूट सॅलड असतं. फ्रूट सॅलड कसं असलं पाहिजे आमच्या शाळेतलं, म्हणजे असा वाटीभर दूध, त्याच्यामध्ये बख्खळ साखर टाकलेली आणि असा एखादा तुकडा द्राक्ष, कापलेलं सफरचंद असं तरंगत असलं पाहिजे त्याला. ते म्हणजे भारीवालं फ्रूट सॅलड. मुळामध्ये ना की हे सगळे विचार अतिशय वेगळे होते, प्रगल्भ होते. आणि शाळा सुरू झाल्यापासून ना सुरुवातीचीच काही, मी कितवी ते विसरतोय, पण सुरुवातीच्या बॅचेस मधलाच मी होतो. म्हणजे माझी पहिली सुरू होताना ना अजून शाळेची पहिली इयत्ता 10वी पर्यंत पण पोहोचली नव्हती. मी लवकरच पाहिलं फक्त की मी 8वी मध्ये ती शाळा जेव्हा सोडली, आमच्या प्रिन्सिपलनी हात टेकले होते. म्हणजे आपण म्हणजे सगळ्यांना पण माहिती असलं पाहिजे काय, की हा पॉडकास्ट तसा भरपूर शिक्षण व्यवस्थेला आणि त्यातल्या पण काही शिक्षकांना आम्ही गोडगोड भाषेमध्ये त्यांचं वर्णन करत आपण बोलणार आहोत. तिकडे 99% शिक्षक तसेच होते, पण आमच्या प्रिन्सिपल मला जेन्युइनली चांगल्या मॅडम वाटायच्या. त्या की तळमळ होती त्यांच्यामध्ये शिक्षणासाठी काहीतरी. आणि म्हणून ह्या चांगल्या विचारांनी सुरू केलेली शाळा हळूहळू करत एक गोष्ट मायनस करत गेले. ते हळूहळू युनिफॉर्म आला, होमवर्क आला. आणि सर्वात बेकार उदाहरण म्हणजे आम्हाला 7वी मध्ये गोव्याला नेलं होतं शाळेने सहलीसाठी. गोव्याला? अय, नेचरच्या कॅम्पला नेलं होतं. ते गोव्यावरनं काही दुसरं वाटू देऊ नका, इतकी पण ओपन माइंडेड नव्हती नसली पण पाहिजे. तर काही नाही, सगळा कॅम्प व्यवस्थित झाला, काय कोणाला काही दुखापत वगैरे काही नाही. पण त्या वर्षी पेरेंट टीचर मीटिंग मध्ये इतका विरोध केला पेरेंट्सनी की तुम्ही आमच्या मुलांना कुठंतरी महाराष्ट्राच्या बाहेर वगैरे नेताय. दुसऱ्या वर्षी 8वी मध्ये इथे पुण्यातल्या युनिव्हर्सिटी रोडला एक चित्तरंजन वाटिका म्हणून बाग आहे, 1 किलोमीटरच्या पण अंतरावर नाही. आमच्या प्रिन्सिपलनी हात टेकला आणि म्हणलं काही अर्थ नाही, आपण मुलांना काहीतरी नवीन अनुभव द्यायला जातोय, वाढत्या वयामध्ये एक्सपोजर द्यायला जातोय. सगळ्यांचाच विरोध. आणि मला नंतर म्हणजे शाळा सोडल्यानंतर बाबाकडनं कळलं की कोणाकोणाचा विरोध असायचा. आमच्या प्रिन्सिपलच्या मनातनं सारख्या नवीन आयडियाज येत राहायच्या. टीचर्सचा, पेरेंट्सचा आणि सरकारचा. कारण की ह्या तिन्ही मधनं ना काहीतरी शिक्षण म्हणजे काहीतरी नवीन असतं हे पटायचंच नाही लोकांना. ठरलेलं शिक्षण म्हणजे युनिफॉर्म, होमवर्क, शाळेतनं आला की पुस्तकामध्ये डोकं घालायचं, खेळ म्हणलं की फावल्या वेळात करण्याची गोष्ट वगैरे सगळं. त्यामुळे थोडक्यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की माझी शाळा ज्या विचारांनी सुरू झाली ना ते जर जिवंत राहिले असते तर खरंच भारत आणि खरंच जगाच्या समोर एक नवीन शाळा काय असली पाहिजे याचं उदाहरण ते ठेवत होतं. पण सोडेपर्यंत सिस्टीमनी मारून मुटकून त्या शाळेला टिपिकल दुसऱ्या कुठल्या शाळेच्या ऑलमोस्ट लाईनवर आणलेलंच होतं. आता फक्त ते डबे उखडू नाही शकत ते सिमेंटमध्ये टाकलेले म्हणून, नाही तर ते पण केलं असतं असं वाटतं. ठीक आहे, फाईन. याच्यात तू आता युनिफॉर्मचा जो एक मुद्दा म्हटला, मला हे पहिलेपासून फार वेळा प्रश्न पडलाय. मी माझ्या शाळेत पण मित्रांना, सगळ्या शिक्षकांना विचारलेलं की युनिफॉर्म का कंपल्सरी करता आणि काय युनिफॉर्म घालायचा सगळ्यांनीच, आणि एवढं काय त्याच्यावर नाही का तुमचा जोर आहे.
तर मला फायनली उत्तर त्याचं जास्तीत जास्त लॉजिकल उत्तर हे मिळालंय की युनिफॉर्म सगळ्यांनी घातला तर इक्वालिटी दिसते, लोक एकमेकाला डिस्क्रिमिनेट करत नाही, कोणी उच्च कोणी नीच, कोणाची आर्थिक परिस्थिती चांगली कोणाची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नाही बाबा, मग गरीब श्रीमंत असा काही भेद उरत नाही, तर आपण सगळे एकत्र एक परिवार म्हणून दिसू, ठीक आहे, त्याच्यामुळे युनिफॉर्म असतो. पण त्याच्यानंतर जे मला पुढचे प्रश्न पडत गेले त्याचे उत्तर कधी मिळाले नाही शाळेत, ठीक आहे, की समजा युनिफॉर्म सेम जरी असला तरी मला माहितीच असतं ना हा पोरगा बॅग कुठली वापरतोय, याच्यावरनं कळून जातं हा नायके वापरतोय का साधी बॅग वापरतोय, तर आर्थिक परिस्थिती तिकडे कळून गेली. एखादा पोरगा सायकलवर शाळेत येतोय आणि एखाद्या पोराला सोडायला ड्रायव्हर आणि गाडी येते, ठीक आहे, त्याच्यावरनं कळून जातं की याचं सोशल स्टेटस काय किंवा इकॉनॉमिक परिस्थिती काय. साधा अरे पेनची किंमत, कुठला पेन वापरता, ठीक आहे, आणि ते सगळं सोड. युनिफॉर्म जो आपण बनवलेला आहे सगळ्यांना इक्वल करण्यासाठी, मला ह्या इलॉजिकल गोष्टी फार दिसल्या. युनिफॉर्म सुद्धा श्रीमंत माणसाचा आहे ना, साफसूप इस्त्री केलेला, त्याच्याकडे 2-3 जोड असता, म्हणजे ते आठवड्यातून एखाद वेळ. जे गरीब पोरं होते आमच्या शाळेत, ठीक आहे, ते आठवडाभर तोच युनिफॉर्म घालायची, त्यामुळे तो किती मळलेला आहे, त्याला किती इस्त्री केलेली आहे याच्यावरनं पण कळून जातं आर्थिक परिस्थिती काय, त्या पोराच्या हेअरस्टाईलवरनं कळून जाईल, त्याच्या राहण्यावरनं कळून जाईल. मग जर का समाजामध्ये भेद आहे तर ते असे काहीतरी शाल पांघरून लपवण्यापेक्षा आहेत बाबा भेद जे आहे ते आहे, सरळ सोट कबूल करून आपण त्या समोरच्या माणसाला मित्र बनवू शकतो की. ते सगळं एका बाजूला कुठंतरी असं झाकायचं आणि त्याच्यावरती म्हणजे कचरा पडलाय त्याच्यावरती काहीतरी यांनी शाल टाकून दिली युनिफॉर्मची, त्या कचऱ्याचा वास येणार आहे, मग डिओ मारत बसले वरून, त्याच्यापेक्षा रेकग्नाइज करत आहे. तर ह्या इलॉजिकल गोष्टी आपण कधी परस्यू करायला सुरुवात केल्या? तुझा काय विचार आहे की एज्युकेशन सिस्टम मध्ये हे का होतं आपल्या एवढं इलॉजिकल युनिफॉर्म सारखी गोष्ट? खरं म्हणजे मला पण ती कधी पटली नाही. आणि मी तर माझ्या 5वी मधनं 6वीत जाताना 5वी पर्यंत युनिफॉर्म नव्हता. एक गुरुवार ठरलेला वार असायचा की जेव्हा सगळ्यांनी युनिफॉर्म घालून यायचा, आणि त्याच्यानंतर कधीच नसायचा युनिफॉर्म. त्यामुळे मला पण ह्याची चिडचिड व्हायची. एक तर ते युनिफॉर्म म्हणजे ते शाळेचा कोणाबरोबर तरी कॉन्ट्रॅक्ट असतो, ती घाणेरडे 100 ठिकाणी टोचणारे ते युनिफॉर्म त्यांनी दिलेला असतो, पण तरी तोच घालायचा असतो म्हणून. आणि ह्याच्याने मला परिणाम नेहमी जाणवायचा की मुलांच्या क्रिएटिव्हिटीवर जो मार्क बसतो. आणि म्हणून जे काय, आता आपण दोघांनाही इतिहास आवडतो त्यामुळे खरं म्हणजे ह्याचं बॅकग्राऊंड तूच माझ्यापेक्षा जास्ती सांगू शकशील की ब्रिटिशांनी जी शिक्षण व्यवस्था आणली त्याच्यामध्ये ओबिडियन्स, इंट्रोडक्शन मध्ये तू जे म्हणलास ते त्यांना गरजेचं होतं, नोबल व्हॅल्यू. कारण त्यांच्यासाठी शिक्षण हा एक माध्यम होतं की सगळ्यांना मारून मुटकून एका लाईनवर आणण्यासाठीच. त्याच्यामधनं ते ब्रिटिशांना ते सायकोलॉजी व्यवस्थित समजायची, कसं सगळ्यांना मारून मुटकून एका लाईनीवर आणलं पाहिजे म्हणून. आणि त्याचं एक प्रतीक म्हणजे युनिफॉर्म असायचा. तू नुसतं युनिफॉर्म काय घेऊन बसलायस? आपल्या देशामध्ये सिलेबस ह्याच्यावर पण सरकारचं केवढं बारकाव्याने नियंत्रण आहे. म्हणे कारणं दिली जातात की तो क्वालिटी त्याच्यामध्ये टिकली जाते ना वगैरे, काही नसते. सगळे कोणी स्टेट बोर्ड किंवा NCERTची पुस्तकं वाचलेली असली तर माहिती असतं आपल्याला, 10-10 वर्ष जुना झालेला सिलेबस तो कधी अपडेट केलेला नसतो. त्याचं कारण हे नाहीच आहे, क्वालिटी हे फक्त दाखवण्याचं कारण आहे. सरकारनी सगळं सिलेबस कसा हातात घेतला हे मला वाटतं तूच सांगू शकशील. जे सगळं मॅकॉलेपासून तुझ्या एकदम जीवाच्या जवळचा शिवाय घालण्याचा विषय आहे, ते सगळी भडास काढ इकडं. आणि म्हणजे मुळात मुद्दा आहे की तिकडनं साम्यता येते. दे वॉन्टेड एव्हरीवन टू बी सेम, आणि त्याचं एक प्रतीक म्हणजे युनिफॉर्म. खरंच जे लोक बघतायत पॉडकास्ट त्यांनी लक्षात घ्या, आपण 10-12 वर्ष ज्या एज्युकेशन सिस्टम मध्ये जगतोय, आपल्याला त्याच्यात ज्या गोष्टी चांगल्या वाईट शिकवल्या जातात, अशा वयात जेव्हा माइंड शेप होत असतं, ते एज्युकेशन सिस्टम बनलं कसं याची स्टोरीज बऱ्याचदा आपल्याला माहित नसते. तर हा एक ब्रिटिश अँग्लिसिस्ट विचारवंत पण म्हणता येणार नाही, आता कॅमेरा सुरू आहे म्हणून नाही तर त्याची IMI काढली असती, मी असला माणूस आहे, थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले. ठीक आहे, तर या मॅकॉलेने आपलं एज्युकेशन सिस्टम बनवलं. आणि एज्युकेशन सिस्टम बनवताना तुम्हालाही कोणाला वाटलं तर गुगल नक्की करा, मॅकॉलेज मिनिट्स म्हणून आहेत 1835 साली आलेले. तर मॅकॉलेज मिनिट्समध्ये हा म्हणतोय की काय एज्युकेशन सिस्टम बनवायचं भारताचं. सो ही सेज दॅट ही वॉन्ट टू क्रिएट पीपल हू आर इंडियन इन कलर, म्हणजे रंग त्यांच्या कातडीचा रंग भारतीयच असेल, पीपल हू आर इंडियन इन कलर बट ब्रिटिश इन आयडियाज, इंटलेक्ट अँड ओपिनियन.
ह्या 3 गोष्टी म्हणजे एकदा तुम्ही आयडियाज, इंटेलेक्ट अँड ओपिनियन्स या 3 गोष्टी इन्फ्लुएन्स करून द्या, ते मानसिक गुलामच बनून जातील. आणि दुसरं, ईस्ट इंडिया कंपनीला आत्ता कशाची गरज आहे? त्यांना गरज होती भरपूर कारकून लोकांची. त्यांचा सगळा कारभार बघायला डिजिटलायझेशन एवढं आलं नाही आहे. ईस्ट इंडिया कंपनी जगभर एवढी वाढली आहे की झकमारात रेकॉर्ड्स मेंटेन करायचे. रेकॉर्ड्स कोण चांगला मेंटेन करू शकतो? एक चांगला इफिशियंट क्लर्क, कारकून. आता क्लर्क, एक चांगला क्लर्क जो असतो त्याचे कुठले गुण आहेत रे? तो फारसे प्रश्न विचारत नाही, तो दिलेली ऑर्डर दिलेल्या वेळात फॉलो करतो, बारकाव्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो, ठीक आहे, पण स्वतःची बुद्धी वापरत नाही. ही जस्ट फॉलोज द कमांड, जी ऑर्डर तुम्ही दिली. त्यामुळे ओबिडियन्स आला तर तो क्लर्क चांगला. जर का क्लर्क तुम्हाला हे विचारायला लागला पैशाचा हिशोब लिहिण्याच्या जागी की हे पैसे इथे एवढे का खर्च केले आणि तिकडं का नाही खर्च केले, तर कामच होणार नाही, ठीक आहे. त्यामुळे क्रिएटिव्हिटी मेलेला आणि प्रचंड इफिशियंट आणि ओबिडियंट असलेला माणूस हा आहे की एज्युकेशन सिस्टममध्ये हा क्लर्क बनू शकतो. तर हे असे क्रिएटिव्हिटी गेलेलेच सगळ्यांनी. वेस्टर्न देशांनी स्वतःचं एज्युकेशन सिस्टम बदलून घेतलं. आता आपण 1835 पासून हे जे एज्युकेशन सिस्टम सुरू झालं त्याच्यातच चाललोय अजून. त्यामुळे मी जे सुरुवातीला म्हटलं शाळेची पण चुकी नाही. आजूबाजूला सरकारने ते सिस्टम दिलं, त्यांनी जो सिलेबस दिला त्या बेसिसवर ते बिचारे परीक्षा घेता, ठीक आहे. आणि हे सगळं करत करत कुठलं एज्युकेशन सिस्टम आलंय? आयडियाज, इंटेलेक्ट अँड ओपिनियन विल बी ब्रिटिश. इंग्लिशमध्ये मी तुमच्याशी काहीतरी बोललो, एनी बुलशिट इफ यू स्पीक इन इंग्लिश इट साऊंड्स प्रोफाउंड अँड एनी प्रोफाउंड थिंग दॅट यू स्पीक इन युअर मदर टंग विल साऊंड बुलशिट. हे मी मराठीत बोललो असतो तर कदाचित लोकांना पटलं नसतं, पण इंग्रजीत बोलल्यावर पटेल. हा माइंडसेट कुठून येतो हे सगळं, ठीक आहे. हे येते कॉलोनियल एज्युकेशन सिस्टम. आणि ते स्क्रीनवर एक डिस्क्लेमर टाकणं गरजेचं आहे काय, की हे जे वाक्य आता आलं त्याचं हे श्री सौरभ तोरावडेंचं नसून अविनाश धर्माधिकारींचं आहे. मग मी कधी डिनाय केलंय की त्यांचं नाही? गरजेचं आहे. अरे मी कधी डिनाय केलंय की त्यांचं नाही? ठीक आहे बाबा, हे सरांचं वाक्य आहे आणि मी काही ते चोरत नाहीये, पण मला काही वाटत नाही सर आक्षेप घेतील मी कधी ते वापरलं माझा एखादा मुद्दा बोलताना. तर ठीक आहे ना, तुला हे म्हणता येऊ शकत नाही आता की काय बापाचं वाक्य असल्यागत बोलायला. ठीक आहे. सो असं एज्युकेशन सिस्टम आपलं डेव्हलप झालेलं आहे आणि त्याच्यातूनच ह्या शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीचं आपले जे मॉडेल आहे, पहिले मॅट्रिक होतं पण आता 1ली ते 10वी, 11वी, 12वी ज्युनियर कॉलेज, 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन. तुम्ही बघा आता हे दिस ब्रिंग्स मी टू द नेक्स्ट टॉपिक की 1ली ते 12वी ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात एक्झॅक्टली 12वी नंतर ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होत्या, UPSC, MPSC राहू द्या, JEE राहू द्या, नीट राहू द्या, त्याच्यानंतरचे सगळे व्होकेशनल प्रॅक्टिकल कोर्सेस असू द्या, त्याच्यामध्ये जे स्किल्स डिमांड केले जातात ते स्किल्स आपण आपल्या पोरांना शिकवलेच नाही. की 1ली ते 12वी आपण काय शिकवलं की मॅथ्स, सायन्स आणि काहीतरी त्याच्यातल्या स्पेसिफिक गोष्टी शिकवणे असं नाही, त्याही शिकवल्या पाहिजे. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की जेव्हा फाउंडेशन कोर्समध्ये पोरं काउन्सिलिंगला येतात हेच शिकवलेलं नसतं. हाऊ टू हँडल रिजेक्शन, हाऊ टू हँडल फेल्युअर. दर वर्षाच्या आमच्या या काउन्सिलिंगचे म्हणजे दादा पण एखादा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगेलच, पण मी आता मला एक जो आला होता तो सांगतो. ठीक आहे. की माझा एक मित्र होता माझ्या फाउंडेशन बॅचला, आमच्या वर्गातली एक पोरगी त्याला आवडायची. तर तिला काय विचारलं की आपण रिलेशनशिपमध्ये काही रोमॅन्टिक नातं आपलं काही बिल्डअप होऊ शकतं का म्हणून. तिने स्पष्ट काय सिग्नल दिले ना, ते स्पष्ट तिने सांगितलं की नाही जमणार बाबा, काय मी तुला त्या पद्धतीने बघत नाही. पोराचं जवळजवळ तुम्हाला सांगतो 1 वर्ष अकॅडमिक इयर त्या सगळ्या विचारांमध्ये की अरे मला रिजेक्ट केलं म्हणजे मी काहीतरी कमीच आहे, ठीक आहे, माझ्यात काहीतरी कॉन्फिडन्स नाही. पोरगं तसं टॉपर वाचणारं वगैरे असलं याच्यातच गेलं याचा बराच काळ. आणि असे मला दरवर्षी उदाहरण दिसतं की एखादा माणूस ज्याची अकॅडमिक प्रोग्रेस कमी होते, ज्याचे मार्क्स कमी होता, जो पहिले चांगले मार्क मिळवत होता, हे सगळेच्या सगळे लोक की हे मठ्ठ आहेत किंवा यांनी अभ्यास सुटून गेला, यांचा अचानक काहीतरी ढवळेच होऊन गेले म्हणून यांचे मार्क कमी झालेत असं नाहीये. त्यांना त्यांची मेंटल हेल्थ सांभाळता नाही आली म्हणून होऊन गेलं. मग हाऊ टू हँडल रिजेक्शन कोण शिकवणार आहे आपल्याला? हाऊ टू हँडल फेल्युअर. एकदा तुम्ही झाले फेल की त्याच्यानंतर परत उठायचं. काय उदाहरण सुचतंय पण आता आवडतोय मी. एकदा तुम्ही फेल झाल्यानंतर परत उठायचं, ठीक आहे, आणि परत ते काम करून दाखवायचं, पहिल्यापेक्षा बेटर करून दाखवायचं, ठीक आहे. तर हे सगळं झालं कोणी शिकवतच नाही. एज्युकेशन सिस्टममध्ये अपसेंटच आहे. ते फाउंडेशनमध्ये मग आम्ही ठरवलं की हा एलिमेंट आला पाहिजे. ओके, त्याच्यासाठी मेंटल स्ट्रेंथचं आपण सेशन घेतो. तो जरा मेंटल स्ट्रेंथचं सेशन आपण का घेतो ना, दॅट यू शुड एक्सप्लेन. आय थिंक तू जे उदाहरणं 2-3 म्हणलास की रिजेक्शन वगैरे वी कॅनॉट टेक दॅट, तर एज्युकेशन सिस्टम कशासाठी असते? लर्निंग. पण
आपण कधी विचारतो का व्हॉट इज लर्निंग, शिकणे म्हणजे काय असतं? गृहीतच धरतो आपण की सायन्स, मॅथ्स, फिजिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी हे ठरलेले विषय आहेत. माणसाच्या मेंदूमध्ये 2 आपल्या क्षमता असतात. एकाला म्हणतात इमोशन्स आणि दुसऱ्याला म्हणतात कॉग्निशन. कुठला तरी विषय घेऊन कुठला तरी प्रॉब्लेम सोडवणं, काय अकाउंट्स असू दे, मॅथ्स असू दे, फिजिक्स, सायन्स, जे काय ते असू दे, याला म्हणतात कॉग्निटिव्ह स्किल्स. मेंदूचा जो अभ्यास करतात त्यांनी हे सिद्ध केलंय की जे माणसाच्या मेंदूचे स्पेशलाइज्ड एरियाज आहेत दे आर द कॉग्निटिव्ह एरियाज. पण ते चार्ल्स डार्विननी जे सगळं एव्होल्युशन वगैरे मांडलं आणि माणसाचा मेंदू बाकीच्या स्पीशीज सारखा पण इव्हॉल्व्ह होत गेला. ठीक आहे, काही जणांचा जरा जास्ती झाला, काही जण थोडे मागे पडले, पण ठीक आहे, कमी जास्त प्रमाणात तरी झालो आपण इव्हॉल्व्ह. ह्याच्यामध्ये माणसाला जे बिफोर कॉग्निटिव्ह एज्युकेशन इमोशनल एज्युकेशन इज नेसेसरी. आपण लहानाचे मोठे जेव्हा होतो तेव्हा आपण हे इमोशन्स कसे हँडल करायचे वगैरे हे शिकत असतो. आणि ह्याच्यामध्ये आपली जी ब्रिटिशांच्या आधीची शिक्षण व्यवस्था होती, जरा नंतर त्याच्यावर तू पण सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये गुरु शिष्य परंपरा, की ज्याला नंतर सांगतो ते ब्रिटिशांनी त्याला कसं व्हिलिफाय केलं. आणि मी ह्याच्याकडे म्हणतोय कारण की त्याचं एक ते कधीतरी पुढच्या 7 जन्मांमध्ये PhD जी होईल त्याच्यामध्ये त्याची इच्छा आहे की धरमपाल म्हणून एक हिस्टोरियन आहे, त्यांनी मद्राससाठी जे केलं ते इथे सौरभ तोरावणेला महाराष्ट्रासाठी करायचंय. त्या विषयाकडे येऊ नंतर. तर मुळातला मुद्दा असा आहे की शिष्य एकदा आश्रमामध्ये आला की त्याला त्या काळचे जे स्किल्स होते, म्हणजे आपली एज्युकेशन सिस्टम अपडेट होती बघ की तेव्हा तुम्हाला काय धनुर्विद्या वगैरे जे शिकावं लागणार आहे ते शिकायच्या आधी भारतीय शब्द त्याला आहे संस्कार, हे दिले जायचे. वागायचं कसं, बोलायचं कसं, मानसिक स्थैर्य कसं ठेवायचं, याला आपण मेंटल स्ट्रेंथ म्हणतो. कारण आपल्या गुरुला माहिती असायचं की जीवन हे वेदनांनी भरलेलंच आहे आणि कोणाची त्याच्यापासून सुटका नाही. 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्ध पण हेच सांगून गेला. तर जणू काही हे काही महत्वाचं नाहीच आहे असं दाखवण्याऐवजी, सगळं सप्रेस करण्याच्या ऐवजी तुम्ही त्याला कन्स्ट्रक्टिव्हली कसं हाताळू शकता हे शिकवलंच जात नाही आपल्याकडे. आणि आता मात्र ही जी वेस्टर्न देशांच्याकडनं सेल्फ हेल्पची पुस्तकं यायला लागलेली आहेत, जी मी पण सांगतो म्हणजे की 2 माझी उदाहरणार्थ आवडती पुस्तकं म्हणजे पहिल्या पुस्तकाचंच नाव आहे 13 थिंग्स मेंटली स्ट्रॉंग पीपल डोंट डू, एमी मोरीन म्हणून इंग्लिश ऑथर आहे. आणि दुसरं त्यापेक्षा आवडतं माझं म्हणजे द पॉवर ऑफ रिग्रेट, की रिग्रेट ही भावना आपण चॅनलाइज कशी करू शकतो. तर ह्या ज्या आयुष्याच्या डार्कर साईड्स आहेत, काय फेलियर, रिजेक्शन, रिग्रेट, बिट्रेयल ठीक आहे, ऑडियन्स रीड बिटवीन द लाईन्स. या सगळ्या गोष्टी त्यांना कन्स्ट्रक्टिव्हली हँडल कसं करायचं हे आधीच्या पेक्षा जास्त गरजेचं आहे. कारण की तुला भले ठीक आहे, चल तुला काय 90-95% मिळत आहेत, पण ते 3 इडियट्स मधला तो जो सीन आहे ना, ते 97% से सीधा 91% तक आ गया, काय वाईट आहे. आपल्याला पण माहिती आहेत पोरं की 93 वरने 83 वर आले, FY मध्ये तर काय रात्रभर रडत बसले होते म्हणून. हो, मला आलेले तसे फोन की दादा 83 नाही 82 दादा 82. अरे बापरे, काठावर 5. आम्ही पण तिला 2 पोरं 5 होत आहेत. तर हे जर नसेल तर आजकाल ऍक्च्युली सगळीकडे आता जगामध्ये हे विख्यात होत चाललेलं आहे, EQ इज मोर इम्पॉर्टंट दॅन IQ. हे आपल्याला आधीपासून माहिती होतं. त्यामुळे हे जे मेंटल स्ट्रेंथ वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, हा आपणच दरवर्षी जेव्हा बसून विचार करतो की हे कुठे शिकवलं जातं, तर 3 जागात सापडतात फक्त. एक म्हणजे ज्या आपल्या अजूनही भारतीय संस्कृतीचं जतन करणाऱ्या ज्या संस्था आहेत, आर्ट ऑफ लिव्हिंग, हे ईशा फाउंडेशन वगैरे, विपश्यना गोयंका गुरुजींचं, ह्याच्यामध्ये शब्द कदाचित हे नसतील, पण आपलं जे योग शिकवलं जातं त्याच्यातनं एक चित्ताला जी शांतता येते त्याच्यातनं हे येतं. दुसरीकडे येतं म्हणजे दुसरं टोक, कॉर्पोरेट ट्रेनिंग. 40 मध्ये पोहोचलेल्या लोकांना, कारण प्रायव्हेट सेक्टरला हे कळायला लागलंय की तुम्हाला मार्क किती मिळाले आणि तुम्हाला गणित किती करता येतं ह्याच्यापेक्षा जास्ती महत्वाचं आहे तुमची क्रिएटिव्हिटी किती, तुम्हाला कम्युनिकेशन कसं करता येतं, आणि तुम्ही हे जगातले सगळे स्ट्रेस आणि स्ट्रेन आणि अँझायटी आणि फिअर आणि फेलियर कसं त्याला सामोरं जाता वगैरे. ठीक आहे,
तिसरी जागा म्हणजे मग जे 16 ते 21 साठी आपण करतोय ते मला महत्वाचं वाटतं. फाउंडेशन. कारण दिस इज द एज ग्रुप की ज्याच्यामध्ये ह्या स्किल्स शिकणं सर्वात गरजेचं आहे. ते ब्रिटिशांनी मारलं, का मारलं ते तूच सांग. म्हणून त्याच्यातनं हे सगळं फेलियर, रिजेक्शन, आणि मला वाटतं तसा बऱ्यापैकी सक्सेस पण मिळतोय आपल्याला. म्हणजे काय एकेकाळी ज्याला अख्खा अकॅडमिक इयर जातं तो आज शेजारी बसून पॉडकास्ट घेतो आपल्या बरोबर. मी नव्हतो माझा मित्र होता. मी पर्सनली उदाहरणं दिले वेगवेगळे. हे बाई कट करायचं सगळा कार्यक्रम. मला 1 वर्ष वगैरे काही गेलेलं नाहीये. मी रिजेक्ट केल्यानंतर लगेच टेक यू मोर दॅन अ शॉवर टू गेट ओव्हर पर्सन. रिअली तुम्ही फ्रेंड्स कोणी बघतच ना, इट शुड नॉट टेक यू मोर दॅन अ शॉवर टू गेट ओव्हर अ पर्सन. ओके, सो ठीक आहे. मला वाटतं तू आता ते आधीची शिक्षण व्यवस्था तुझं ह्या जन्मात जे साध्य करणार आहेस ते म्हणे बदलायचा विषय आपल्याला भांडणं झालेत आपल्या युनिव्हर्सिटीत. पण तरी पण भारतीय शिक्षण व्यवस्था आणि ती आउटडेटेड नाहीये. तिच्यातला जी प्राचीन भारताची शिक्षण व्यवस्था आहे तिच्यातला एक घटकच हा आहे की सतत स्वतःला अपडेट करत राहणे. आणि आत्ताच्या मॉडर्न एज्युकेशनमध्ये बऱ्याच वेळा असं होतंय की तुम्ही स्वतःला अपडेट न करता फक्त काहीतरी रट्टा मारा बाबा, आणि तो रट्टा मारून झाल्यानंतर तुम्हाला एक पेपर येईल त्याच्यावर तुम्ही काहीतरी लिहून द्या. हे शिक्षण नाहीये. हे फक्त एक काय जास्त प्रेशर क्रिएट करणारी ऍक्टिव्हिटी आहे पोरांवर. तर हा जो अपडेशनची गोष्ट होती सुरुवातीला, जेव्हा जसं दादाने सांगितलं की आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेत जेव्हा पोरं एंटर करायची ना, मुलं मुली बोथ, तर तेव्हा त्यांच्यावर काही जनरल संस्कार केले जायचे. त्याच्यामध्ये हे सगळे संस्कार की मेंटली तुम्ही स्ट्रॉंग कसे असले पाहिजे, तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, तुम्ही बोलायचं कसं, स्वतःचा मुद्दा कसा मांडायचा, तुम्ही तुमच्या सोबतच्या ज्यांच्यासोबत तुम्ही काम करता त्यांच्याशी कसं वागायचं, प्रेमाने कधी वागायचंय, कॉमेडी कधी करायची आहे, वातावरण कधी नीट ठेवायचंय, जेव्हा रागवावं लागलं तेव्हा रागवायचं कसं आहे, सगळं माहिती अशा प्रकारे सगळी माहिती दिली जाईल. ते पोरगं त्याच्यात ट्रेन करत हे झाले जनरल स्किल्स. हे लागतातच कुठल्या का प्रोफेशनमध्ये तुम्ही जाय ना. हे संस्कार पहिले दिले जायचे आणि त्याच्यानंतर मग क्लासरूम तर लर्निंग राहायचीच नाही ती, कारण ते एका आश्रमामध्येच लर्निंग राहायची बऱ्याचदा. त्याच्यामध्ये त्या काळचे विविध असे विषय की आता तू क्षत्रिय राहा, ब्राह्मण राहा, वैश्य राहा, शूद्र राहा, की या वर्णांमधलं कुठलंही काम करत राहा, तुला शेती तर आली पाहिजे बाबा. शेती हा सगळ्यांचा प्राथमिक उद्योग आहे, त्याच्यामुळे शेतीचं काही बेसिक नॉलेज दिलं जाईल. जसं आज आपल्याला बेसिक मॅथ्स आलं पाहिजे सगळ्यांना असं वाटतं, त्याप्रमाणे दिले जातील. पण नंतर जसं जसं शिष्य गुरुसोबत राहत जाईल तर गुरुला कळेल की कसं या मुलामध्ये कुठले स्किल्स आहेत, हा कशा स्पेशलायझेशन करू शकतो, आणि मग त्याचं स्पेशलायझेशन शिक्षण जसं गुरुला कळत जाईल तसं पूर्ण होत जाईल. आणि बाय अँड लार्ज ठरलेलं राहायचं की वय वर्ष 18 होईपर्यंत हे स्पेशलायझेशनचं शिक्षण पण कम्प्लीट व्हावं, ते पोरगं त्या आश्रमातून बाहेर पडावं आणि गृहस्थ आश्रमामध्ये पुढे जाऊन सोसायटीसाठी काहीतरी समाजासाठी त्याने कॉन्ट्रीब्यूट करायला सुरुवात करावी. ओके, आज एकतर आपली एज्युकेशन सिस्टम एवढं लांब आहे की चांगल्यात चांगलं पोरगं पण जॉबला लागायला आणि पार एकदम त्याने सिस्टम मान खाली घालून सगळं फॉलो केलं त्याला पण 22 ते 20 उजाडून जातो. सो मॅच्युअर होत आहेत 18ला, पण त्याच्यानंतर पण आपण अजून घरून पैसे उचलत असतो. ओके, तर कधीतरी ते थांबलं पाहिजे, याच्यासाठी आपण सगळं ठरवायचं असतं वगैरे. हे प्राचीन भारतामध्ये ऑलरेडी शिकवलं जायचं. आपल्याला शिकवलं नाही गेलं कारण आपल्याला डिपेंडंट बनवलं गेलं. मॉडर्न एज्युकेशन आहे, नावाला मॉडर्न आहे, याच्या एवढं बथड एज्युकेशन नाही आहे. ठीक आहे, जेवढं मी प्राचीन भारताच्या एज्युकेशनचा शिक्षण पद्धतीचा जेवढा जास्त अभ्यास करतो तेवढं मला कळत जातं की इकडे काय काय चुका आहे. आणि मे बी त्या चुका आहेत त्या आपल्या आहेत. ज्यांनी निर्माण केलं त्यांनी चुकीने नाही केलं, ब्रिटिशांनी हे मुद्दामूनच केलं. कारण की जर एखादा देश दाबून ठेवायचा आहे, टाचेखाली ठेवायचा आहे तुम्हाला तो देश, तर तिथल्या लोकांना इंडिपेंडंट माइंडच नाही, त्यांनी क्रांतीचा विचार करणे, त्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टी कळणे, हे कुठल्याही राज्यकर्त्यासाठी. मी पण ब्रिटिशांच्या जागी राहिलो असतो, मी माझ्या ज्या समाजाला मी पारतंत्र्यात ठेवले त्याला एवढा हुशार होऊच दिलो नसतो. तर मे बी इतिहासात तर मला त्यांची ती चुकी वाटत नाही. चुकी आपली की आपण ती रेकॉग्नाइज नाही करू शकत. तेच मग गेल्या 70 वर्षामध्ये का काही बदल झाले नाही? गेल्या 70 वर्षामध्ये का झाले नाही याच्यासाठी माझ्याकडे जे उत्तर आहे आता ते फारच बोलू शकत नाही. मी बोलू शकतोय काय, एडिट करू आपण, पण आपल्याला राहू द्या सीन. झाले नाही कारण की जे लोक ब्रिटिश एज्युकेशन सिस्टम मध्ये शिकले तेच या देशाचे राज्यकर्ते झाले. आणि ते ह्या सिस्टमने जर का प्रधानमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि देशाचा नेता ह्या सगळ्या पोझिशन पर्यंत पोहोचले तर ते ज्या फांदीवर बसले ती फांदी ते कापतील कशाला?
ते तर उलट ते एज्युकेशन सिस्टम अजूनच जास्त पसरवतील, जेणेकरून एक हा जो मॅकॉले मी सांगितलेला त्याने डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थेअरी म्हणून मांडली होती, त्याचा आर्ग्युमेंट प्रूव्ह करायला. डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थेअरी काय, ब्रिटिशांनी काय बाबा सगळ्यांचा ठेकाने घेतलाय की आम्ही अख्ख्या भारताला शिकवत बसू, तुमचा एवढा सगळ्या कोटी लोकांचा देश, आम्ही काही शिकवत बसणार नाही, तुमच्यातले जे एलिट आहे त्यांना काहींना आम्ही शिकवून देऊ, मग त्यांची जबाबदारी त्यांच्या समाजापर्यंत डाऊनवर्ड फिल्ट्रेशन नॉलेजचं कसं होतं. ठीक आहे, तर त्यांनी बघून घ्यावं. आता आपला समाज पण असला आहे अल्टिमेट मिडल क्लास, की एकदा स्वतः शिकला की मी माझ्या समाजाला शिकवेल, माझ्या लोकांना शिकवेल, देशासाठी काहीतरी करेल वगैरे वगैरे. हे फार रेअर लोक होते. मेजॉरिटी लोक ज्यांनी म्हणजे आपले जे लीडर झालेत ते ब्रिटिश एज्युकेशन सिस्टम मधनं झालेत, हेही खरं. पण मेजॉरिटी लोक असे होते या एज्युकेशन सिस्टममध्ये ज्यांना आज पण आपण जे शाळांमध्ये पोरांना शिकवतोय, आपलीच गाडी आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी, याच्यासाठीच काय तुला करिअर बनवायचंय. ब्रिटिशांच्या काळात पण मेजॉरिटी लोकांनी याच्यासाठी यूज केला एज्युकेशनचा. आज पण मिडल क्लास तेच करत बसलाय. तर ही डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थेअरी ब्रिटिशांनीच पुढे 20 वर्षांनी एक कमिशन नेमलं होतं आणि पुढे त्यांचा अहवाल आला, त्याला वुड्स डिस्पॅच म्हणतात. वुड्स डिस्पॅचने पण सांगितलं की डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थेअरी फेल गेली, नाही झालं या देशात हे, जे की अपेक्षित होतं. की माणसाच्या इतिहासात असं होतं, तुम्ही एखाद्या समूहातले 100 लोक समजा, त्याच्यातले 3-4 शिकवून दिले तर इतर 95-96ला शिकवायची जबाबदारी ते उचलून घेता. भारतात हे झालं फारच कमी. ज्यांनी उलट आहे की ज्यांनी शिकवायची अशी जबाबदारी उचलली, महात्मा फुलेंनी उचलली, सावित्रीबाईंनी उचलली, तर आपल्याला सगळ्यांना त्यांच्या त्या गोष्टी माहितीच आहे की ते शाळेत शिकवायला जायचे तेव्हा आपली लोक त्यांना शेण मारत बसले होते. म्हणजे त्या समाज सुधारकांना त्रास जास्त झाला या देशात. ठीक आहे, सो त्याच्यामुळे मे बी मग हे एज्युकेशन सिस्टम असंच राहिलं, कंटिन्यू होत गेलं. आणि त्या काळी मिडल क्लासने जो स्वतःचा जो काही स्वार्थ साधला ब्रिटिशांच्या हाताखाली नोकऱ्या करून, आपण आज पण एक मिडल क्लास लाईफ जी ही गाडी माडी साडीन बालेवाडी 2 BHK फ्लॅट याच्यामध्ये शोधतोय, कुठेतरी तेच दिसतंय की हा जो वर्ग आहे सगळा की जो प्रायव्हेटमध्ये जॉब करतोय, किती इझी स्टॅटिस्टिक्स असतं. जेव्हा निवडणुकीचा दिवस असतो, वोटिंग डे असतो पुण्यामध्ये, तेव्हा लोणावळ्याच्या इथं जाम लागलेला असतो कार्सचा. हे इट्ससेल्फ दिस पिक्चर स्पीक्स की यांना दिली होती सुट्टी ती मतदानासाठी, पण यांनी काही मतदान केलेलं नाही, हे गेलेच सगळे लोणावळ्याला. ठीक आहे, पुण्यासारख्या शिकल्या सवरलेल्या शहराचं किती आहे वोटर टर्नआउट, किती 50-60% आला ह्या वेळेस. ठीक आहे, एवढा तर वोटर टर्नआउट आलाय 2024 मध्ये. म्हणजे एज्युकेशन हॅज फेल्ड, की त्यांनी लोकांपर्यंत मुद्देच पोचवलेले नाही. सो दिस इज व्हॉट इट इज, की हिस्ट्रीचे परिणाम असे दिसत आहेत बाबा मला एज्युकेशन मध्ये. मला सांग, तू एवढं हिस्ट्री वगैरे सगळं तुला आवडतं, पण माझ्यासमोर 90% जी पोरं येतात ज्यांना इतिहासाचा द्वेष असतो, तुला पण आलं असणार आहे की पहिलं आक्षेप कशावर असतो, अरे 100 गोष्टी लक्षात कशाला ठेवायच्या, अख्खी राजांची मालिका, कुठल्या वर्षी कोण जगलं, कुठलं युद्ध कुठल्या तारखेला झालं, ते त्यांचं प्रशासन असतं त्याच्यातली 100 प्रकारची नावं, जमीन मोजण्याच्या 100 प्रकारचे आकडे वगैरे, हे इतिहास आहे का? आणि मी ह्यांना जेव्हा विचारतो की हे इतिहास नाहीये, तेव्हा पचतच नाही अनेक जणांना ते उत्तर, कारण मार्क त्याच्यावर तर मिळालेले असतात. तुला ह्याचा त्रास झाला का नाही कधी, की इतिहास म्हणजे नुसतं तारखा जागा पाठ करणं नाही, आणि एकंदरीतच शिक्षणामध्ये पाठांतर ह्याच्यावर एवढा भर मुळात का दिला जातो आणि दिला गेला पाहिजे का जग टेक्नॉलॉजी बदललंय जसं. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो की माझ्या वाचनात जेवढं आलंय की शिक्षण पाठांतराला भर का दिला जायचा, तर ज्ञान आपल्याला प्रिझर्व करणे, प्रिझर्वेशन ऑफ नॉलेज, याच्यासाठी सोर्सेस काय असतात. एक म्हणजे ब्रेन, माणसाचा मेंदू, त्याच्यानंतर तुम्ही कुठेतरी लिहून ठेवू शकता. तर हजारो वर्षांच्यासाठी रिलायबल लिहून ठेवण्याची जागा माणसाकडे नसायची. त्यामुळे कागदपत्र, ते पॅपायरस स्क्रोल वगैरे बनायचा, ते सगळे डिटेरियोरेट व्हायचे. त्यामुळे संस्कृतीमध्ये एक असा निकष बनला की तुम्ही एखादी गोष्ट व्यवस्थित जपून ठेवायची, तर मग ती तुमच्या मेंदूतच ठेवली पाहिजे आणि प्रत्येक पिढीने ती पुढच्या पिढीच्या मेंदूतच स्टोअर केली पाहिजे. हे सगळं बदललं कधी? 54 मला वाटतं, प्रिंटिंग प्रेस. आणि जगाच्या इतिहासातलं पहिलं मास प्रोड्यूस केलेलं पुस्तक म्हणजे बायबलच होतं, त्याला द गुटेनबर्ग बायबल असं म्हणतात. पण यांनी काय केलं की ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन डेमोक्रेटाइज केलं. कारण की त्याच्या आधी ज्याच्या हातामध्ये नॉलेज आहे, तुम्हाला त्यांनी थेट तुम्हाला शिकवलं डायरेक्टली, तरच तुम्हाला शिकायला मिळायचं. आणि एक माणूस किती जणांना शिकवणार आहे? पण आता ज्याला कोणाला लिहिता वाचता येतं, तो कुठल्या दुसऱ्या माणसावर अवलंबून न राहता स्वतः शिकून घेतो.
पुस्तकं रिलायबल बनली, डिटेरिओरेट होत नाही. ठीक आहे, इंटरनेट आल्यानंतर तर हे अजून सॉल्व्ह झालं, पण तरी प्रॉब्लेम होता की स्टोरेज ऑफ इन्फॉर्मेशनचा विषय संपला. व्हॉट अबाउट रिट्रीव्हल? की तुला माहिती आहे 100 प्रकारची माहिती, पण दरवेळेला मी तुला दैनंदिन कामामध्ये काहीतरी प्रश्न विचारला की तू थांब जरा, मी लायब्ररीत जातो, बरोबर पुस्तक शोधतो आणि मग तुला उत्तर देतो, असं म्हणला तर तुझा माणूस म्हणून मला काही उपयोग नाही. फॅक्ट्स अँड फिगर्स इफ दे आर ॲट द टिप ऑफ युअर टंग, असं पटपट सुचत असेल तुला, तरच तू स्पेशालिस्ट आणि तरच तुझ्या ज्ञानाचा काहीतरी उपयोग होतो. पण आता ChatGPT आणि गुगल आणि आपल्या हातामधल्या मोबाईलमध्ये आतापर्यंतचे आपले सगळे शिक्षक एकत्र एका पारड्यात ठेवल्या, नुसता मोबाईल दुसऱ्या पारड्यात ठेवला तरी व्हॉल्यूम ऑफ इन्फॉर्मेशन आणि किती पटकन तुम्हाला योग्य तो बरोबर मुद्दा प्रोव्हाइड केला जाऊ शकतो, हे दोन्हीमध्ये मोबाईल जड होतो. मग आता हे असताना अजूनही कशाला आपल्या शाळा हे फुकट रट्टेबाजी आणि तो थिअरम म्हणजे तो फॉर्म्युलाच तुला पाठ झाला पाहिजे, त्याची प्रूव्ह करण्याची पायथागोरस थिअरम निदान 1000 प्रकारे प्रूव्ह करता येतो. आपल्याला एकच पद्धत शिकवली जाते आणि तीच पद्धत परीक्षेत तू लिहिली तर तुला 10 पैकी 10 मार्क मिळणार आहेत. तो पायथागोरस थिअरम काय आहे, तो मुळात पायथागोरस वरनं त्याला नाव दिलं पाहिजे का भारतामध्ये पण होता का नाही, आणि आयुष्यात कुठं वापरणार आहे तो. मला ही व्हिडिओ किती जण बघतील माहित नाही, पण बेट लावून सांगतो मी 1% जणांनी पण 1% पण खूप झाला की तुमच्या जीवनामध्ये 12वी नंतर तुम्ही वापरला का तो पायथागोरस, मॅथ स्पेशलायझेशन होईल वगैरे, तोच कदाचित. एवढं सगळं असताना मला माहिती आहे की आपल्याला दोघांनाही हे जे रट्टेबाजी आणि पाठांतर ह्या संकल्पनेचा द्वेष असायचा, त्याच्यावर तू जो अभ्यास केलायस आणि काय बदल झाले पाहिजेत. बरं, इतिहासाच पकडून मी सांगेल, कारण माझा इतिहासातच इंटरेस्ट डेव्हलप झाला. ठीक आहे, पहिले तर हिस्ट्री संदर्भात किंवा इतर अभ्यासाच्या रट्टेबाजी संबंधात जे प्रॉब्लेम येतात हिस्ट्री संदर्भात, पहिलं असतं की तारखाने लक्षात ठेवायचे दादा, आणि दुसरं ते डायनेस्टीज आणि राजांची लावणी लक्षात ठेवायची. मी म्हणतो त्यांना दरवेळेस की हा प्रॉब्लेम नाहीच आहे, इट्स ओके जर तुम्हाला लक्षात नाही ठेवायचं. आणि पहिल्यांदाच पोरे आहे का जसं की अरे हाऊ इज इट ओके. आजपर्यंत शाळेत कसं राहायचं की 8 ऑगस्ट 1942 गवालिया टँक मैदानावर गांधीजींनी चले जाओ आंदोलनाचं भाषण केलं आणि सुरू झालं आंदोलन. रिकाम्या जागा येतील की गवालिया टँक मैदानावर गांधीजींनी डॅश ऑगस्ट 1942 मध्ये कुठली ही चले जाओ चळवळ सुरू केली. मग रिकामी जागा भरती झाली 8. ओके, त्याच्यामुळे हिस्ट्री इज ऑल अबाउट डेट्स असं वाटायला. गांधीजींबद्दलच बोलतोय तर तू हे उदाहरण देशील वाटलं नव्हतं. गांधीजींबद्दल आता येणारच उदाहरण, त्यातून गांधीजींमधनच आता आवडो ना आवडो गांधीजींमधनच हिस्ट्रीचा इंटरेस्ट आलाय कसा तो सांगतो. ठीक आहे, तर पोरं घेऊन येतं हे तारखांचं, मी त्यानंतर काही गरज नाही. ठीक आहे, तारीख जा विसरून, तारीख बाय प्रोडक्ट आहे. मला किती व्यवस्थित लक्षात आहे आता बोलता बोलता 8 ऑगस्ट 1942, पानिपत 14 जानेवारी 1761, जालियनवाला बाग 13 एप्रिल 1919. मला तसं तुम्हाला घटना सांग, मी तुला तारीख सांगू शकतो. का बरं, ती ना मनाला लागली ती घटना तेवढी की इमोशनलीच मी एवढा इन्व्हॉल्व आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये. 14 जानेवारी 1761 दरवेळेस ही संक्रांत आपली 14 जानेवारीच्या आसपासच येते. मला मेसेजेस येतं पोरांचे काहीतरी हॅपी मकर संक्रांती दादा वगैरे. दर संक्रांतीची माझी एक संक्रांत नीट जात नाही. मी ते बघतो ना की मराठी माणसांना माहित नाही का बाबा काय झालं होतं या दिवशी, आणि तुझा पूर्वज लढला होता म्हणून तू ही मकर संक्रांत आज सेलिब्रेट पण करू शकतोय. पण जाणीव सुद्धा नाही की पानिपत झालं होतं. सगळ्यांना पडली संक्रांतीची आणि जेवणाची आणि पतंगी काढण्याची काय ते पडलेले असते. ठीक आहे, पण डेट्सचं हे पण महत्व आहे की आपोआप तुम्ही इमोशनली इन्व्हॉल्व झाले तर तुम्हाला ते कळून जातं. दर वर्षाला तुम्हाला ते रिमाइंडर भेटत राहतं. मला पानिपताचं रिमाइंडर दर 14 जानेवारीच्या आसपास भेटूनच जातं, तर मी विसरत नाही डेट. ओके, पण डेट लक्षात ठेवणे म्हणजे इतिहास नाही. इतिहासाचं काम डेट लक्षात ठेवणं नाही आहे, तुम्हाला त्या इतिहासाची खरी समज होणं हे आहे. मी तर खरं सांगायचं तर काय ॲडव्हर्टाईज करत नाही, कोणाला वाटलं ॲडव्हर्टाईज करतोय तर करतो पण आहे. ठीक आहे, मी शिकलोय ते फाउंडेशनमध्ये. ठीक आहे, गांधीजींबद्दल एकंदरीत 5वी ते 10वी 11वी 12वी जनरली आमची तर तालुक्याच्या लेवलची शाळा, तरी तुला मी सांगतो पुण्यात काय वातावरण होतं आय डोंट नो. गांधीजींबद्दलचा द्वेष होता आमच्या मनात. द्वेष, इन्सल्ट, खुळं तत्वज्ञान सांगितलंय बाबा या माणसाने की कोणीतरी एक कानफट्यात मारली तर दुसरा गाल पुढे जा. मी कशाला दुसरा, मी पण एकाला एक तर ठेवलीच पाहिजे आणि बेस्ट तू 2-4 मारून ये. ठीक आहे, तर हे सण नाही होत. आणि तरुण वयात जे पोरं असतात ते जरा सळसळत्या रक्ताचे असतात, त्यांना हे वाटतं की दिस इज काय कावर्ड, आर यू अ कावर्ड, तुम्ही काय कायर आहेत काय सगळं ऐकून घ्यायला. त्याच्यामुळे गांधीजींबद्दलचा माझ्या मनात द्वेषच होता. आणि फाउंडेशन कोर्सला जसं आलो
तसं आपल्या फाउंडेशन कोर्समध्ये अस्वस्थ दशकाची डायरी मिळते. हे आणि ही ऍडव्हर्टाईज नाही, मी खरंच सांगतो, खरंच मिळते. ओके, त्यांनी ते आणि डायरी वाचायची असते. युट्यूबवर त्याचा ऑडिओ बुक पण आहे. आता ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे, पण मुद्दा आज आहे का? ठीक आहे. सो डायरी मिळते आणि डायरीवर आपण 3 टेस्ट घेतो, त्यामुळे डायरी वाचावी लागते. तर मी डायरी वाचायला घेतली, उघडलं की सरांचं एवढं फेमस पुस्तक येतं, बघूया. पहिलं अर्पण. अर्पण कोणाला? गांधीजींना. ठेवलं मी म्हटलं मी वाचत नसतो हे पुस्तक. टेस्ट बिस्ट चाणक्यच्या मार्कबिरके यांच्या घरचे मोठे, मी हे गांधीजींचं अर्पण केलेलं मी वाचणार नाही हे पुस्तक. दॅट इज इट. आणि पहिला 1 आठवडा तर मी वाचलंच नाही, कारण ते गांधीजींना जे काही अर्पण आहे ते मला बघायचंच नाहीये. पण दर आठवड्याला जेव्हा सत्र होतात सरांचे, तर ते सांगितलं जायचं, कोऑर्डिनेटर पण सांगायचे की फ्रीली तुम्हाला हवं ते विचारा, ठीक आहे, काही इश्यू नाही. तर एक दिवस मी जरा हातवरती केला आणि विचारलं की हे गांधीजींना कशाला अर्पण केली डायरी म्हणून. आणि काय माझे गांधीजींबद्दल काही फार चांगले मतं नाही आहेत बा, त्याच्यामुळे मे बी डायरीच्या आत कॉन्टेंट चांगला असेल, पण ते पुस्तकाच्यातल्या कॉन्टेंट पर्यंत मी पोहोचत नाही, कारण ते अर्पण मला दिसतंय गांधीजींना, म्हणून मला नको वाटतं ते गांधीजींचं काठी धरून एक पोरग पळतंय असा फोटो आहे, मला नीट आठवतंय ते अस्वस्थ दशकाच्या डायरीचं पान. तर सरांनी विचारलं की काय आक्षेप आहेत एवढे. मग मी जरा ते अहिंसेवर थोडं सांगितलं. मग सरांनी तेव्हा काय द्यायचं ते गांधीजींच्या बाजूने जरा समर्पक उत्तर मला दिलं. पण मग माझा आता दर सेशनच्या आधी हात धंदा सुरू झाला माझा, की पुढे 7 दिवसांनी सरांचं सेशन कधी आहे, मधल्या 6 दिवसात मी गांधीजींच्या नव्या चुका शोधून आणायचो. पुढचे 8-10 सेशन तर मी फुल मॅनिप्युलेट के सगळे गांधीजींच्या दिशेलाच वळवले मी ते सेशन. दरवेळेस हातवरची पहिलाच प्रश्न गांधीजी, आणि सर एकदा बोलायला लागले इतिहासावर की 2 तास तर गेले तुमचे, तर सेशन खतम होणार आहे तिथं त्याच विषयावर, आणि ते पण असंच खतम होईल की पुढच्या सेशनमध्ये अजून 4 गोष्टी बोलायच्या बाकी त्या बोलूयात. तर पुढचे 8-10 सेशन मी लगातार गांधीजींची कुठली ना कुठली चूक शोधून आणायचो. की एक गांधीजींनी खिलाफत चळवळ का मागे घेतली, म्हणजे स्वराज्य आपली ही असहकार चळवळ का मागे घेतली, त्याच्यात खिलाफत चळवळीला यांनी का सपोर्ट देऊन टाकला. गांधीजी म्हणले होते पार्टिशन ओव्हर माय डेड बॉडी, मग पार्टिशन होत होताना यांची डेड बॉडी तर मला दिसत नाही, का बसले नाही उपोषणाला, नाही तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींना उपवास करतो हा माणूस, हा पार्टिशन सारख्या वेळेस का नाही बसला. त्याच्यानंतर स्वामी श्रद्धानंदांचा जो मर्डरर होता त्याच्या बाजूने यांनी लेख लिहिला, ठीक आहे, त्याच्या बाजूने हा माणूस लेख लिहिला आणि भगतसिंगांना वाट चुकलेला देशभक्त म्हणले, याला काय अर्थ आहे, ठीक आहे. असे माझे एकानंतर एक आक्षेप मी, आणि काय माहिती ते गांधीजींवर टीका करण्याचा, किंवा मी सरांना पण कैचित पकडायला जरा करत होतो की तुम्ही एवढं त्यांना महात्मा म्हणून आम्हाला सांगताय बा, मला तर काही महात्मा वाटत नाही, ठीक आहे. म्हणून मी ते गांधीजींवर जो रिसर्च सुरू झाला त्याच्यात खरा इतिहासाचा अभ्यास सुरू होऊन गेला. कळाला पण नाही मला कधी सुरू होऊन गेला. तर गांधीजींना मी मानतो ते एक याच्यासाठी की माझा नॉर्मली मराठी मुलांचा इतिहासाचा अभ्यास शिवाजी महाराजांवर सुरू होतो. माझा काय माहिती कसा काय, हे फाउंडेशन कोर्समध्येच गांधीजींवर असा सुरू झाला. 8-10 सेशन झाले, सरांनी मला एकानंतर एक उत्तर दिले. मला एक लास्ट सेशन आठवतंय, ते पेठेत होतं, सदाशिव पेठेत. तर तिथं सर मला म्हटले की ठीक आहे तुझे जे काही मतं असतील ते, मी काही तुला म्हणत नाही बाबा ते बदल, आय विल जस्ट ॲडवाइज की पुस्तक आहे गांधीजींचं सत्याचे प्रयोग म्हणून, तेवढं वाच. ते पुस्तक वाचून पण नाही बदललं ना तुझं मत, मग काही गरज नाही की माझं मत तुला पटावं तुझं मत मलाच पटावायची, नाही बदललं तर नाही बदललं, पण ऑनेस्टली तेवढं पुस्तक वाच, दॅट इज इट, ठीक आहे. एक तर माझ्यासाठी पहिल्यांदा तो लर्निंग प्रोसेस मधला एक शॉक होता की कोणीतरी शिक्षक, तो पण एवढा मोठा माणूस की मुख्यमंत्र्यांकडे स्पेशल ऑफिसर होते, रिटायर झालेले, IAS, आमचे तर नुसते साधे गावातले शिक्षक पण एखादा प्रश्न विचारला तरी त्याचा किडनी मागून घेतल्या का तोंड करायचे ते माझ्याकडे बघून, ठीक आहे. पण की एवढा मोठा माणूस असून हा बिंदास मला हे सांगतोय की ठीक आहे ना, काही गरज नाही, जुळलंच पाहिजे आपलं मत. असं केलं दियाची तेवढे माझ्या परीने मी बा तुला बेस्ट उत्तर दिले. लास्ट उत्तर माझं आहे की तू हे पुस्तक वाच, त्याच्यानंतर जर का नाही बदललं मत तर वी शुड नॉट ट्राय, तुझं नॅचरल इन्स्टिंक्ट त्यांच्या विरोधात आहे, तुझं विरोधात जाऊ दे, मग सोड विषय, ओके. मग मी सत्याचे प्रयोग वाचायला घेतलं. तर एक तर हा एज्युकेशनल सिस्टम मधला फार मोठा चेंज आला फाउंडेशनमध्ये माझ्यासमोर, की शिक्षक मला फोर्स नाही करत आहे, त्या शिक्षकाचं माझ्यापेक्षा ऑफकोर्स वाचन जास्त आहे, कर्तृत्व जास्त आहे, तरी तो मला इक्वल ट्रीटमेंट देतोय. थोडं काय इन्सल्ट नाही वाटली, मग जरा बरं वाटलं. मग इन्सल्ट नाही वाटली म्हणून मी सरांचा सल्ला सिरियसली घेतला. मी अस्वस्थ दशकाच्या डायरीच्या अगोदर सत्याचे प्रयोग संपवले, तो पण मी उघडली नव्हती डायरी, अर्पण गांधीजी वाचत नसतोय, ठीक आहे. तर सत्याचे प्रयोग वाचल्यानंतर मग मला रिअलाइज झालं आता गांधीजी कशा चांगला माणूस पण होता, याच्यावर मी काही वेळ देणार नाही, पण माझं मत आता येऊन गेलंय की भारतात एक तर गांधीजीचे 2 मतं, एक आहे की काही लोक त्यांना महात्माच म्हणतात, दुसरीकडची गँग ची पारशी व्याज घालत असते.
माझं आता असं उरलं नाही, मी पहिले शिवाय घालणाऱ्यांमध्ये होतो. आता असं झालंय की अजूनही मी महात्मा वगैरे एवढ्या लेवलला आदर मे बी मनात नाहीये, पण हा एक चांगला राजकीय नेता जो ब्रिटिश काळात आपल्याला मिळाला म्हणून गांधीजी आपल्या इतिहासात आले म्हणून फायदा झाला का तोटा, तर फायनली आता माझा जेवढा अभ्यास गांधीजींवर चाललाय आय कॅन क्लिअरली से की झाला फायदा झाला या माणसाचा, की ऑल ओव्हर अगेन जर परत यायचा असेल आपल्या हिस्ट्रीमध्ये तर यावा. कशाला हा माणूस झाला आणि कशाला एवढा मोठा नेता झाला असं वाटत नाही आता. ठीक आहे, विथ दॅट ज्या चुका मी आता बोलून दाखवल्या त्या आहेतच त्यांच्या सगळ्या, पण तो एक ओपन माइंड डेव्हलप तो नाही. ही होती खरा इतिहास मी पहिल्यांदा आयुष्य शिकलो तो हा शिकलो की, आणि याच्यात मी इमोशनली इन्व्हॉल्ड होतो म्हणून मी जास्त नीट शिकू शकलो. हे जे वाक्य म्हटलं जातं की हिस्टॉरियन्सनी इमोशनल असू नये वगैरे, मान्य, हिस्टॉरियन्सने कधीच इमोशनल असू नये, स्कॉलर्सने असू नये, जे PhD करताय त्यांनी असू नये, पण सामान्य माणूस जो सामान्य माणूस आहे तो हिस्ट्रीबद्दल असणारच आहे ना भाई इमोशनल. त्याच्यासाठी तो मोटिवेशनचा सोर्स आहे, इन्स्पिरेशनचा सोर्स आहे. शिवाजी महाराज म्हटल्यावर आपल्याला सगळ्यांना एक जे काय अशी प्राईडची लहर येते. रायगडात जेव्हा आपण फाउंडेशनचा आपला ट्रेक पण जातो, दर वेळेस ट्रेकच्या वेळेस माझे, नाही तर नॉर्मली ट्रेकला जायला यालाही माहितीच आहे बेकार नाटकं असतात माझे ट्रेकला जायला, की नको कोण एवढं गड चढणार, नको रोपवे आहे का वगैरे माझं चालू. पण भाई एकदा चढायला लागला ना की एकदम पुढे असतो, सर्वात पहिले जाऊन गडावर हजर, अजिबात धापा टाकत वर पोहोचत नाही. धापा टाकत असेल पॉईंट इज माझी ट्रेकला जायला नाटकं असतात. पण जेव्हा ट्रेक सुरू होतो आणि एखादा रायगडासारखी जर का जागा असेल तर मला ते डोक्यात एकच पिक्चर फिरत असतं, कितीही मी धापा टाकत असलो तरी, की महादरवाजाजवळ जायचंय. ते महादरवाजातून जेव्हा आपण एंट्री घेतो, तुम्ही जर का मराठ्यांच्या बाजूचे असणार आणि मराठ्यांचा इतिहास, शिवाजी महाराज वगैरे या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभिमान असेल, तुम्हाला ते महादरवाजा बघून एक ग्रँड्युअर वाटणार आहे आणि एक आनंद होणार आहे, प्राईडने अशी छाती फुलून येणार आहे. ऑन द अदर हँड त्याचं आर्किटेक्चर पण असं आहे, तुम्ही जर का मराठ्यांच्या विरोधातले असणार तुमची येणारी सर एवढी फाटेल, एवढं ग्रँड्युअर आहे त्या आर्किटेक्चरचंच. ठीक आहे, तर ते बघून मला छान वाटतं म्हणून मग मी तो रायगडाचा ट्रेक पण फार येते. म्हणजे मी इमोशनली एवढा इन्व्हॉल्व आहे. मग आता याच्यात फॅक्ट्स कुठले आले की रायगडापर्यंत जायचं कसं, ट्रॅफिक कधी असणार आहे कधी नसणार आहे, आपली पोरं कशी रोपवे चालू असेल का नाही वगैरे, हे सगळे बाय प्रोडक्ट होऊन जातात. मेन असतं की सालं हे इमोशन रायगडावर जायचं. पण तू सोल्युशन नाही सांगत आहे अजून. सिस्टीमने जे इन्सेंटिव्ह क्रिएट केले, भले मला हिस्ट्री आवडत असेल, जे काय आवडत असेल, पण मार्क तर मिळवायचे, चांगल्या कॉलेजमध्ये जायचंय, डिग्री तर हवी आहे, नेट क्लिअर व्हायचे, आणि या सगळ्यासाठी रट्टे तर मारायचेच आहेत. मग जिवंत कसं ठेवायची उत्सुकता जेव्हा सिस्टीम तुला सगळी उत्सुकता मारून. कंपल्शन आहे दादा, नाही रट्टा मार. तुला इतिहास कळतो भरपूर, पण तुला जर फॅक्ट नॅचरली मेमरी वीक आहे तुझी, तुला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही मिळणार, तुला आयुष्यभर स्वतःची उत्सुकता बाळगायला तू वाचलं इतिहास, पण त्याच्यावर इफ यू कॅनॉट अर्न अ लिव्हिंग, पोटा पाण्याचं काय. बघ प्रॅक्टिकल आहे प्रश्न, बरोबर आहे. पण मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय, सोल्युशन याच्यातच आहे की मी कधी पाठांतराचा ट्राय केला नाही. माझी नेटची सुद्धा परीक्षा तर तू सांगतो कसली क्लिअर झालेली. मी जी नेटचा थर्ड अटेम्प्ट होता माझा, तो नेटचा जो क्लिअर झाला हिस्ट्रीची नेट, त्याच्यात मी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह झालं. पोरांना टाइम पुरत नाही त्या एक्झाममध्ये. ठीक आहे, कारण सगळ्यांचं पाठांतर असतं, आठवायचा प्रयत्न चालू असतो वगैरे. एवढा निवांत बसलो होतो. त्यांचा एक असं BEd सारखा एक पेपर असतो, तो असतो, आणि 200 मार्क नंतर मग तुमचा पुढे हिस्ट्रीचा तुमचं जे स्पेशलायझेशन आहे त्याचा पेपर असतो. मी हिस्ट्रीचा पेपर पहिले सॉल्व्ह करून घेतला, मग नंतर तो BEd वाला सॉल्व्ह करून घेतला. मी टाइम बघितला दादा, 1 तास बाकी होता, 1 तास झालंय माझं सगळं सॉल्व्ह करून. ओके, आणि मी नंतर पुढचे मग मी सबमिट करायला गेलो. पण चला ते कम्प्युटरवर असतात ते पेपर, ते लगेच सबमिट होत नाही, ते शेवटच्या 5 मिनिटातच होता. मग तिचा जे सुपरवायझर होते तो मुलगा जरा आपल्यासारखा दिसला, त्याला म्हटलं भाई सबमिट नव्हतं. तो म्हणला सर शेवटच्या 5 मिनिटातच होत आहे. म्हटलं मग मला निघता नाही ना एक्झाम सेंटरवर. नाही म्हणला. ठीक आहे मी झोपतो, मला उठव. 45 मिनिट झोपलोय मी. ती नेट क्रॅक झाली आहे. त्याच्या अगोदर जेवढ्या नेट दिल्यात ना मी, एवढ्या प्रेशरमध्ये दिलंय मी, मला आठवेल का नाही, याहू त्याहू. फायनली मला माझा टेक बॅक काय होता 2 अटेम्प्ट मधनं पहिल्या, तो हाच होता की मला हिस्ट्री येते, मला आहे ना फॅक्ट्स वगैरे मीच पोरांना सांगतो की याची चिंता करू नका वगैरे, पण जेव्हा मी सुद्धा एक्झामला बसतो तेव्हा हे सिस्टम माझ्या आजूबाजूचं एवढं स्ट्रॉंग आहे, ते माझ्यावर एक आहे ना अकॅडमिक प्रेशर क्रिएटच करून टाकतं. आठवेल का नाही, जमेल का नाही, मी आत्ता ज्या तारखा दाड तुझ्या समोर बोललो त्या मला तिथं गडबड होऊ शकता 1-2 वर्ष इकडे तिकडे वगैरे. माझा टेकबॅक हाच होता की पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये हेच गेले. अभ्यास तर आपला आहेच, ठीक आहे, अभ्यासावर तर झालंच पाहिजे क्लिअर.
आणि मग थर्डच्या वेळेस मी हेच ठरवलं की नाही झालं क्लिअर तर नाही झालं, बघून घेऊ, काय गावाला 2 पेट्रोल पंप टाकू या माइंडसेट मध्ये गेलेलो. त्यामुळे आता इफ दिस बॅटल इज लॉस्ट ऑल्सो तरी मला टेन्शन नाही, एवढा स्ट्रेस फ्री सोडवला पेपर. त्याच्यात नेट क्लिअर झाली की बाई त्या वर्षीच्या अटेम्प्टमध्ये सगळ्यात जास्त मार्क आहे. ओके, सो सोल्युशनच आहे, एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल, तुला एखादी गोष्ट पाठ करायची असेल, तू पाठ करण्यावर फोकस नको करू, तू कॉन्सेप्ट समजून घेण्यावर फोकस कर. कॉन्सेप्ट समजून घेण्याची प्रोसेस एवढी एंगेजिंग आहे, ते समजून घेतानाच पाठांतर हे बाय प्रोडक्ट होऊन जातं. म्हणजे एज्युकेशन सिस्टमच्या ज्या गोष्टींचं आजपर्यंत आपल्याला प्रेशर आलं, पाठ करणे, मार्क मिळवणे, या सगळ्या गोष्टी, त्या तर तुझा बायाचा खेळ होऊन जाता. पण ही व्हिजन असली पाहिजे की कॉन्सेप्ट समजून घ्यायची आहे, आणि मला ते त्या दिशेला स्वतःला डेव्हलप करायचंय. ती व्हिजनच आजकाल पोरांमध्ये अब्सेंट आहे. का अब्सेंट आहे तर ते म्हणजे विच इज द बिगेस्ट काइंड ऑफ इनजस्टिस, द वन विच इज बीन डन टू यू अँड यू डोंट इवन नो. पोरांचं असं झालंय की त्यांना जर का आता तुलाही माहिती आहे, आपण फाउंडेशन कोर्समध्ये मी ऑडियन्सला खरं सांगेल, पोरांना जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समजावायला जातो की ही असते लर्निंग प्रोसेस, की सालं असं तुम्ही तुमचं डोकं विकसित करा की कुठलं काही गरजच नको तुम्हाला कुठल्या सिस्टमची, तुम्ही सिस्टम क्रॅक करून स्वतःचं वेगळं सिस्टम बिल्डअप करू शकणार वगैरे. ह्या पोरांना एवढं सगळं सांगितल्यानंतर आहे ना, असला फालतू काहीतरी प्रश्न विचारतात. मग हिस्ट्रीसाठी कुठली एनसीईआरटी वाचू दादा? अरे तुला मी सांगतोय काय, तुम्हाला विचारतोय काय, ठीक आहे. आणि हिस्ट्रीसाठी कुठले एनसीईआरटी वाचू दादा? याच्या दादापेक्षा चांगलं जे सिद्धार्थ म्हटलं, तुझा मोबाईल तुला याचं उत्तर देऊ शकतो. त्या एनसीईआरटी मधनं परिणाम काय होतो डोक्यावर, त्याच्यातून पुढे चांगल्या रिडिंग्स कुठल्या आहेत, त्याचा तुझ्या माझ्या आयुष्यावर परिणाम कसा आहे, हे सगळं नाही आहे ना गुगलवर. हे सगळं शिकवण्यासाठी शिक्षकांची, इन्स्टिट्यूटची गरज आहे. आणि वाटली तर वाटू दे ॲडव्हर्टाईज, आणि काय मला फरक नाही पडत. पण हे सगळं फाउंडेशन कोर्समध्ये मी शिकलोय 2015-16ची बॅचमध्ये. मला या सगळ्या गोष्टी बघा, किती डायरी, ते पान, ते गांधीजींची काठी पकडून एक पोरगं पळतंय, तो फोटो ब्लॅक अँड व्हाईट, असं मला किती 2024मध्ये शूट करतो आम्ही पॉडकास्ट, जसंच तसं आठवतंय. पाठ केलंय काय, पाठ करून एवढे 8-10 वर्ष डोक्यातच राहणारी गोष्ट. असा माझा क्षण कुठला झाला होता माहिती आहे का, आमच्या कॉम्प्रिहेन्सिव्हला सरांना मी हाच प्रश्न विचारला की माझा UPSCचा कोर्स सुरू झाला तेव्हा मी कन्फ्युज होतो की हिस्ट्री ऑप्शनल घ्यायचा का सगळी झुंड पॉलिटिकल सायन्सच्या मागे पळते, तशी का पळते, काय फार प्रेम असतं म्हणून नाही, काय सिलेबस मॅक्सिमम GSC ओव्हरलॅप, कमीत कमी अभ्यास कसा करता येईल हीच पळवाट. तर माझं तेच चाललं होतं की पॉल सायन्स घ्यायचा का हिस्ट्री घ्यायचा. दोन्हीचा प्राध्यापक घरीच बसला होता, दोन्ही विषय येतात. त्यामुळे मी बाबाला विचारलं की ते पेपर 1 एन्शंट मिडिवेल ते नाही आवडत मला, मिडिवेल तर रागाच येतो वाचताना. तर काय गरज असते हे सगळ्या पाठांतराची वगैरे. तर बाबांनी तेव्हा मला एक उदाहरण देऊन सांगितलं होतं की हिस्ट्री का शिकायचं असतं, इतिहास. तर ते कुठलं चर्चिलच्या नावावर फाडलं जातं हे वाक्य, पण नाहीये चर्चिलचं. ते दोज हू लर्न फ्रॉम व्हॉट हिस्ट्री टीचर्स अस इज दॅट हिस्ट्री, व्हॉट वी लर्न फ्रॉम हिस्ट्री इज दॅट वी लर्न नथिंग फ्रॉम हिस्ट्री. किंवा दोज हू डू नॉट स्टडी हिस्ट्री आर डूम्ड टू रिपीट इट्स मिस्टेक्स. याचं बाबांनी मला भारताच्या संस्कृतीबद्दल एक उदाहरण सांगितलं. 3 गोष्टी सांगितल्या अशा शेजारी ठेवून, ठीक आहे. 3 गोष्टी यांच्यामध्ये 1000 वर्षांचा अंतर आहे, पण तरी ते 3ही गोष्टींमध्ये मॉरल ऑफ द स्टोरी सेम आहे. पहिली गोष्ट, सिंधवर जेव्हा अरब मोहम्मद बिन कासिमची आक्रमण झालं त्याच्या विरुद्ध हिंदू राजा लढत होता दाहिर. दुसरी गोष्ट तू म्हणलास तसं पानिपत 1761. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये येते ती म्हणजे इथे पुण्यात बसून बोलतोय आपण म्हणून सिंहगडाची गोष्ट. काय, पानिपत आणि राजा दाहिर. साम्य मुद्दा काय आहे की हातातोंडाशी आलेली लढाई जिंकत होतो आपण, ती हारलो आपण, फक्त नेता पडला म्हणून पळ काढली आणि जिंकत असलेली लढाई आपण घालवली तिकडनं. इस्लामिक शक्ती त्या दिवशी का जिंकल्या, काहीतरी त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी जास्ती होती किंवा म्हणून नाही, तर ते एका विचारासाठी लढत होते, माणसासाठी लढत नव्हते. आणि बाबांनी तिकडे एक वाक्य वापरलं होतं फक्त की मराठे इंग्रजांकडनं का हारले, याचं एक वाक्यात जर वर्णन करायचं झालं तर शिवाजी महाराजांनी शिकवलेले धडे आपणच विसरलो म्हणून. आणि तो धडा कुठला, तर जेव्हा इथे तानाजी मालुसरे यांनी सिंहगडावर स्वारी केली होती तेव्हा नेता पडला
म्हणून सगळं इथे माहीत असलं पाहिजे काय सगळ्यांना तरी ही गोष्ट की उदयभान विरुद्ध तानाजी मालुसरे. आता निदान ते अजय देवगणच्या कृपेने नाही नावं तरी माहिती असतील, थर्ड रेट मूवी जरी असली. मूवी काय बरोबर बनलेला नाही पण. तर एक तानाजी पडला म्हणून सगळे पळायला गेले. तर सुचलं ना ते सूर्याजींना जाऊन आता खरंच माहित नाही दोरखंड कापले का नाही वगैरे, पण फिरले मराठे उलटे. एवढं तर फिक्स आहे की सूर्याजींनी ही जी पळती फौज होती थांबवली आणि त्यांना हे जे तू म्हटलं माणसासाठी नाही लढायचंय, विचारासाठी लढायचंय. तर हे आणि बाबांनी मग नंतर चौथा मुद्दा काय सांगितला की आता पण तू भारताचे खेळाडू बघ, क्रिकेटची टीम 2011 मध्ये एकदा वर्ल्ड कप जिंकलो, ते पार मग 23-24 उजाडावं लागलं आणि मध्ये सगळीकडे बघतोय काय तर सेमी फायनल असे सगळे चोकर्स म्हणतात त्याला. मोक्याच्या क्षणाला आपण गमावून बसतो ते. आणि तरी आत्ताच्या पिढीला कदाचित हे कळणार नाही, पण आपण जेव्हा क्रिकेट बघत नाही, मी लहानाचा मोठा झालो तेव्हा सचिन आहे सचिन एक मॅच जेव्हा जिंकतो तेव्हा सचिन खेळतो म्हणून जिंकतो. सचिन लवकर पडला की अख्खे बॅट्समन फक्त बॅट घेऊन आत यायचं आणि परत बाहेर यायचं. आपण माणसासाठी लढतो, ही आपल्या संस्कृतीचा पण एक गुणधर्म आहे. तू आजकालचं राजकारण बघ, पाश्चात्य देशांमध्ये ना व्होटरची पण वफादारी ही पक्षाला असते. त्यामुळे ब्रिटनमध्ये आज आपल्याकडे ते अँटी डिफेक्शन लॉ वगैरे आलंय, त्यामुळे तुम्हाला 2/3 घेतले तरच फुटता येतं वगैरे सगळं झालेलं आहे तिथे. आजही ब्रिटनमध्ये असला काही प्रकार नाही काय. का नाहीये? कारण एक जो काहीतरी लेबर पक्षाचा पॉलिटिशियन आहे त्यांनी चाहूल जरी काढली की मी चाललो कॉन्झर्वेटिव्ह पक्षामध्ये किंवा उलट, संपलं तिथल्या तिथे त्याचं पॉलिटिकल करिअर. एक जण त्याला मत देणार नाही, धाक असतो त्यांच्याकडे, माहिती असतंय. कारण की पहिली वफादारी असते ती पक्षाला, कारण तुमचा पक्ष एका विचारधारेला धरून आहे म्हणून. आणि ती विचारधारा जो सर्वात जिवंत ठेवतोय त्याच्या पाठीशी पक्ष संघटना नाही, मतदार उभा. आपल्याकडे म्हणजे की ही एस्टेट ही फ्युडल मेंटॅलिटीच झाली की इथला मोठा माणूस म्हणजे कोण, कुठले तरी घराणं, आणि मग त्यांनी कोणालाही उभं केलं. एकाच घराण्यातले 2 उभे झाले तर पेच निर्माण होतो, आता आपण पाहिलं होतं. पण जर घराणं एकत्र असलं तर कोणालाही तुम्ही उभं करा, त्याला कितपत समाज व्यवस्थेतलं कळतं वगैरे काही नाही, ते ठरलेलं आहे, त्यालाच मत द्यायचं. आपल्या देशाची प्रॉब्लेम स्वामी निष्ठा. आपण माणसासाठी लढतो, आपण विचारासाठी लढत नाही. हे जे धडे आहेत की जे हजारो वर्षांच्या पासून आपल्या वैयक्तिक जीवनाला पण भिडलेले आहेत, हे इतिहासातनं कळतात. म्हणून ते मला आजपर्यंत तो असा सदाशिव पेठेमध्ये टिळक कॉलेजमध्ये चालू असलेला वर्ग आठवतो. माझी इतिहासातली आवड त्यांनी निर्माण झाली. सगळ्यांना मात्र हेच सांगणे की जे आम्ही फक्त इतिहासाचं बोललो असं प्रत्येक सब्जेक्टचं होऊ शकतं. ठीक आहे, तुम्ही ज्या विषयात करिअर केलंय त्याचं पण होऊ शकतं. आणि हे सोल्युशन की तुमच्या आवडीची गोष्ट शोधणे, त्याच्यावरती मग तुम्हाला असं ॲटमॉस्फिअर मिळणे की ज्याच्यात प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, ज्यांना इंटरेस्ट आला. आणि हे सगळं आम्ही कुठं करतो? चाणक्यात. तर त्याचं 2 शब्दातलं उत्तर येईल फाउंडेशन कोर्स. तिथं या सगळ्या गोष्टी आमच्या केल्या जातात. ओके, ज्यांना इंटरेस्ट आला त्यांनी या कोर्सबद्दल विचारा. जुन्या विद्यार्थ्यांना भेटा. फार फ्रँक वातावरण असतं. क्युरिओसिटी, क्रिएटिव्हिटी गोष्ट मारली जात नाही. स्टुडंटची इन्सल्ट होणार नाही हा तर पहिल्या दिवशी शब्द असतो, तेव्हा कुठं जाऊन लर्निंग प्रोसेस सुरू होते. आमची एकमेकाची इन्सल्ट करण्यात जेवढा जीव जातो की जीव राहत नाही आमच्याकडे. जरा इन्सल्टची वेळच येत नाही फारशी. ओके, सो I hope we have discussed some solutions and some problems. Again, our education system and the whole process has a lot of problems. त्याची जशी वेळ येईल तसं पुढच्या अजून पॉडकास्टवर सिद्धार्थदादांनी हे जेव्हा डिस्कस करू, आम्हाला अजून मुद्दे सुचतील तेव्हा अजून पॉडकास्ट शूट करून तुमच्यापर्यंत ते पोचू. सो आत्ता तरी मग दादा मी सुचवतोय थांबूयात. अँड वी आर डन फॉर टुडे. बाय एव्हरीवन.